भगवान बुद्धांना प्रश्न केले. त्यानं पहिला प्रश्न केला, या विश्वात माणसाचे सर्वश्रेष्ठ धन कोणते? पुन्हा दुसरा प्रश्न केला, कशामुळे सुख माणसाला कशामुळे सुख प्राप्त होते? नंबर तिसरा प्रश्न केला, साऱ्या रसामध्ये स्वादिष्ट रस कोणता? आणि चौथा प्रश्न केला, कोणते जीवन श्रेष्ठ आहे? हे 4 प्रश्न पहिल्या वेळी त्याने विचारले. की त्याच्या मायबापांनी सोन्याच्या एका पाटीवर कोरून ठेवले होते. काश्यप सम्यक संबुद्धापासून आतापर्यंत आलवक नावाच्या यक्षाच्या बापाने त्याच्याकडून बापाकडून आलवकाने प्रश्न घेतले होते. ते प्रश्न त्याने बुद्धाला विचारले की सर्वात माणसाचे सर्वश्रेष्ठ धन कोणते? कशामुळे सुख प्राप्त होते? रसामध्ये स्वादिष्ट म्हटलेलं आहे. रस कोणता? आणि कोणते जीवन सर्वश्रेष्ठ आहे? कारण जो सम्यक संबुद्ध आहे त्यांचा हा प्रश्न आहे, त्याचीच उत्तर आहे ते. बाकीच्या लोकांना कळणार नाहीत आणि कोणी उत्तर त्याचं देऊ शकणार नाही. बुद्धाने त्याचं उत्तर दिलं. सदिदं वीतां पुरिसास सेठां धम्मो सुचिन्नो सुखमावहाति सचं हवे साधुतरं रसानं पञ्ञाजीवी जीवितमाहु सेठं. 4 प्रश्नांची उत्तरं या 2 ओळीमध्ये बुद्धाने दिली. पाली भाषेमध्ये त्याने पालीमध्येच विचारलेलं आहे आणि बुद्धाने पालीत काय म्हणले? बुद्ध सधिदं वित्तं पुरिसस्य सेठं. हे आलवका, या विश्वात श्रद्धा हे सगळ्यात मोठं धन आहे. साधुकार द्या. धम्मराजांचा प्रश्न आहे, धम्मराजांचं उत्तर आहे. सर्वज्ञ लोकांचा प्रश्न आणि त्यांचीच उत्तर असतात. या विश्वात श्रद्धा हे सगळ्यात मोठं धन आहे. श्रद्धा ही संपत्ती आहे. किती मोठा प्रश्न आहे, किती मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता श्रद्धेला धम्मराजा सगळ्यात मोठी संपत्ती समजतात. बाकी सगळं सोनं नाणं घरदार हिरे माणिक मोती सगळं काही आहे ते धम्माच्या श्रद्धेपुढं सगळं फिकं आहे. बघा, खरं वाटेल का कोणाला? ताई ही आणि श्रद्धेची आणि संपत्ती असल बाबा असल, पण ती संपत्ती आहे म्हणून सगळं आहे आमचं. श्रद्धेच्या संपत्तीने भौतिक संपदा सुद्धा प्राप्त करता येऊ शकतात. बघा, श्रद्धेची लय मोठी संपत्ती आहे. एक शेतकरी आहे राजगिरीला आणि तो नांगर हाकतो. उन्हाचा दिवस आहे, शेतात नांगर हाकतात. त्याची बायको येते भाकर घेऊन त्याची. आता भाकर घेऊन येता येता रस्त्यात तिला एक अरहंत भंतेजी दिसले. ते भिक्षा पात्र घेऊन गावात भिक्षेला जाऊ लागले. आता या बाईला श्रद्धा जागली त्या भंतेजीवर. तिनं ते नवऱ्याची भाकर सोडली तिथंच, पटकन त्यांच्या पात्रात टाकली. तिला नवरा भुकेला माहिती आहे, उन्हाचे दिवस माहिती आहे, माझा नांगर हाकते नवरा माहिती आहे. धावत घरला गेली, पटकन भाकरी केली, थोडीशी भाजी केली, परत धावत, कारण नवऱ्यावर बी प्रेम आहे ना. धावत धावत आली. नवरा उन्हाची वेळ
थकला होता भूक लागून, झाडाखाली बसला शेतामध्ये. ते लांबून येताना म्हणते, धनी मला ओरडू नका, माझ्यावर रागात येऊ नका, मी तुम्हाला तेव्हाच जेवण घेऊन आले होते 1-2 घंट्यापूर्वी, परंतु ते एक अरहंत भंतेजी ते मला दिसले, त्यांच्या पात्रात मी भोजन टाकलं, परत जाऊन बनवून आणायला वेळ लागला, आता येत आहे, रागावू नका रागावू नका, आधीच म्हणाली ती दावत. म्हणजे काही जर शिव्या दिल्या, का उशीर केली म्हणलं की सगळं पुण्य जाईल ना निघून, मग पुन्हा त्याला पश्चाताप होईल की. हिनं म्हणल्यास, अहो तुम्ही शिवा दिलात पण ते अरहंताला जेवण दिलं, मग त्याला काय होईल, म्हणून आपल्या नवऱ्याची बी काळजी घेऊन तिनं म्हणली. आणि नवरा साधू साधू म्हणला, लई छान केलीस. नवरा जेवला आणि लगेच झोपला. त्याला झोप आली, पोटात काही नसल्यामुळे पोटभर जेवण झालं. झोपला. झोपेतून उठल्याबरोबर जेवढं शेत नांगरले तेवढं पिवळं धमक, जिकडं तिकडं ढेकळं सोन्याचेच. आत्ता घाबरले की ते, हे काय झालं बाबा म्हणे, अवघडच झालं, हे एवढं सोनं आपलं राहते का. धावत गेलं राजाकडे. राजाला जाऊन सांगितलं, असं काय तर झाले बा ते शेतात, म्हणे ते माझं सोनं नाही बघा म्हणे ते काय ते. राजानं बैलगाड्या पाठवल्या आणि माणसं पाठवले, ते आणा सोनं तेवढं म्हणून शेतातलं. सगळं ढेकळं सोनं चाललं ना ते. अरहंताच्या श्रद्धेनं, अरहंताच्या तेजानं ती लोक नौकर चाकर ते असं उचलायचे सोनं, ढेकळं असतात ना ते सोनं चालते ना, उचलायचे. हे सोनं आमच्या राजाचं म्हणायचे, गाडीत टाकायचे. गाडीत गेलं की त्याच्या ढेकळं व्हायचे. ते काय राजाच होतं का सोनं ते. राजा आला तर बघते का एवढं सोनं. शेवटी त्याच्या सत्याच्या तेजानं काही सोनं ते देते व्यक्ती. माझं आहे तर ठीक आहे, माझं तर माझं म्हणे, घे. राजा त्याला त्याच दिवशी आपल्या देशाचा मुख्य, तो जसा आता अंबानी वगैरे आहेत का नाही, मोठा देशाचा त्याला ते हे बनवते, उद्योगपती म्हणा किंवा देशाचा मुख्य तो पैशांचा विभाग प्रमुख बनवते त्याला. त्याच दिवशी त्याला आणि सकाळी त्याला 22 गावं दान करते. या गावांचा स्वामी तू. बघा आता त्यांनी काय दिलं तर देऊन देऊन काय दिलं तर जेवायला. गरीब लोक काय देतील, भाकर भाजी दिला असेल की, पण त्या श्रद्धारूपी संपत्तीमुळे हे त्यांना प्राप्त झालं. कसं असेल, ही श्रद्धारूपी संपत्ती आपल्याकडे हवी आहे. बुद्ध म्हणतात, श्रद्धा या विश्वात सर्वश्रेष्ठ धन आहे. गळत 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 इतके थांबले लोक, कारण ह्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धेचं धन आहे. तो जगात गरीब राहू शकत नाही, तो बिलकुल गरीब राहू शकत नाही. कोण म्हणते गरीब. बुद्धांच्या काळातली तर लोक अशी होती, थंडीच्या दिवसामध्ये एकच शाल, रात्री नवरा यायचा आणि दिवसा ती बायको यायची. ती शाल, उत्तर भारतात जास्त थंडी असायची ना, तर ती शाल, फाटकी शाल, ती बायको पांघरून यायची दिवसभर. बुद्धाकडे बघत बघत प्रवचन ऐकायची, ध्यान करायची, आणि ती घरला घेऊन जायची फाटकी शाल, आणि ती नवरा शाल गुंडाळून रात्रभर प्रवचन ऐकायला यायचा. म्हणजे घरात पांघरायला सुद्धा नव्हतं दोघांकडे म्हणून. बघा तर रात्री आला तर ह्याला वाटलं बुद्धाने धम्म सांगता सांगता ह्याला राहावंच नाही. ह्यानं म्हणलं, आता हे बुद्धाला देऊ काय, मी देऊ आता काय देऊ, माझ्याकडे काय म्हणे. अरे माझ्याकडे तेवढी गरम गरम आहे म्हणे, शाल आहे म्हणे, पण फाटकी आहे, आणि एवढीच आहे म्हणे, बायकोला आहे मला, आणि दोघाला एवढंलीच. आता द्यावं तर कसं द्यावं. पहिल्या प्रहरी देऊ वाटलं, पण अजून गरिबी किती वाईट आहे, अजून काय करावं. शेवटी मध्यरात्री देऊन टाकली ती बुद्धाच्या. भगवंत, ही माझी शाल तुम्हाला अर्पण करतो, माझं काय व्हायचे ते होऊ द्या. बघा आता, आणि बसला प्रवचन ऐकत, ध्यान, मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो म्हणला की. बाजूला देशाचा राजा युद्ध जिंकून आला होता, त्याने बसला. ह्यानं म्हणला, मी जिंकलो रे बाबा, मी जिंकलो. ते म्हणणार, मी युद्ध जिंकले, तू काय जिंकलास. ते म्हणे, माझ्या कृपण मनाला, माझ्या कंजूष मनाला मी जिंकून घेतलेला आहे, आणि म्हणून भगवंताला शाल
मी अर्पण केलेली आहे म्हणे, हे माझ्यासाठी लई मोठी लाख मोलाची वस्तू आहे म्हणे, देऊन टाकली म्हणे माझ्या भगवंताला. ते राजा असेल किंवा तो मोठा कोणी असेल बाजूला बसलेला, ते म्हणतंय असं करा, ह्याला एक देऊन टाका म्हणे, एक दुसरी शाख. नोकर तर आलते थप्पेच घेऊन आलते द्यायला, ते एक दिली, ह्याने म्हणे एक दिली का बुद्ध, ही तुम्हालाच घ्या म्हणे. आई दुसरी दिली, दुसरी त्याने एक दिली की इकडे 2 द्यायचा, 2 दिल्या बुद्धाला त्याने 4 द्यायचा, त्याने 4 दिला की त्या 8 द्यायचा. त्याला वाटलं आता मी जास्तच मागायला, असं त्याला वाटलं, मुद्दाम करायला काही वाटलं. त्याने एकच शाल काढून घेतलं, बाकी सगळ्या बुद्धाला अर्पण केलं. बुद्धाला त्याला वाटलं की मी द्याला म्हणून किती बी द्यायला असं वाटलं ना त्याला. शेवटी त्याला राजानं त्याला 8 गावं देऊन टाकले. 8 गावांचा स्वामी तू, सगळा कर तू राजा, त्या 8 गावाचा राजा. काय दिलं त्यानं बुद्धाला पहिल्यांदा? फाटकी शाल दिली. एका दिवशी राजानं त्याला कितीतरी धन देऊन टाकलं. हे श्रद्धेचं धन लय महत्वाचं आहे. हे श्रद्धेचं धन संपत नाही, कधी संपत नाही सज्जन हो. हे जन्मजन्मात याची संवर्धन हे वाढत राहतं, कमी होत नाही. काही श्रीमंत लोक काळाच्या स्थितीनुसार गरीब होतात, गरीब लोक नंतर श्रीमंत होऊ शकतात. पण श्रद्धारूपी ज्यांच्याकडे धन आहे ती लोक कधीच गरीब होत नसतात. दिवसेंदिवस ती श्रीमंत, समाधानी, प्रसन्न राहत असतात. म्हणून बुद्धाला पहिला प्रश्न केला, या विश्वात सर्वश्रेष्ठ धन कोणते? बुद्ध म्हणाले श्रद्धा या विश्वातलं सगळं श्रेष्ठ धन आहे. पुन्हा प्रश्न केला बुद्धाला, माणसाला कशामुळे सुख प्राप्त होते? चला तुमची इंटरव्ह्यूज घेतो सगळ्याची. आता आम्ही एकेकाला उठवतो आणि म्हणतो तुम्हाला सुख कशामुळे मिळते सांगा. आता एक आहे का? कुणाला खायला गोड वाटतंय, कुणाला झोपावंच वाटतं 24 तास, कुणाला कामच करू वाटणं, कुणाला भाकर भाजीच करू वाटणं, कुणाला टीव्हीच बघू वाटतंय, कुणाला नवऱ्या संग बायक भांडणंच करू वाटतंय, कुणाला बायको संग भांडणं करू वाटतंय, कुणाचं पोरगच ऐकना, कुणाचं बापच ऐकना. काही एक आहे का आता सुख? कुठं कुठं कुणाला शेजारणीलाच बोलावं वाटतंय, भांडणं करावं वाटतंय. काही एक आहे का? कुणाला सुनासंगच भांडा वाटते, कुणाला सासू संग भांडा वाटते. सुख आपापले सुख ठरलेत ना. धम्मराजाचं परमार्थाचं सुख आहे. बुद्ध म्हणाले धम्मो सुचिन्नो सुखमाव हाती. काय म्हणले बुद्ध राजा? धम्म सुचिन्नो सुखमाव हाती. सुचरित धम्माचं जीवन जगणाऱ्यांना खऱ्या अर्थाने सुख, शांती, समाधान प्राप्त होतं. बघा, सुचरित सधम्माचं जीवन जगणाऱ्यांना, धम्माचं अंगीकारणाऱ्यांना खऱ्या अर्थाचं सुख प्राप्त होतं. आता उपवास केला सुख मिळते नाही. दुपारी 12च्या जेवावं लागतंय, संध्याकाळी काळा चहा प्यावं लागतंय. मग कसं सुख मिळालं? सुख आहे का ते? भूक तर लागते की. ते मनाला शांत करण्यासाठी, जसं एखाद्या जंगली हत्तीला, जंगली एखाद्या प्राण्याला बांधून ठेवतो आपण, ते बसते का एका जागी? जंगली हत्ती प्राणी बसते का? त्याला सवय नाही ना. तसं या जंगली मनाला एका जागी बसायची सवय नाही, शांत राहायची सवय नाही. म्हणून दुपारी 12पर्यंत जेवण करून संध्याकाळी काही खायचं नाही. तवा हे शरीरासोबत राहणारं मन शांत बसतंय. नाही तर ते उड्या मारते. थोडं जेवण 4 घास जास्त होऊ द्या, चल म्हणते, हिंडून एक चक्कर बायकोला म्हणते, आणि हिंडवून येते 1 किलोमीटर हिंडून तिकडं. 4 घास कमी खावं ना, मग काय होत नाही. म्हणून मन रूपी जंगली मनाला शांत करण्यासाठी अमावस्या, पौर्णिमा, 2 अष्टम्या उपवास केल्यामुळे मग तुम्ही संयम करायचं. आज मला दुपारी 12 नंतर काहीच खाता येत नाही असं म्हणलं की ते मन गपची बसते. आता खायलाच नाही तर किचनकडे जायचं नाही.
हे करा ग पूर्ण आज मी काहीच करणार नाही म्हणायचं. घरात सुना असल्या पोरी असल्या कोणी असल्या तर त्याला करायलाच. आता खायचंच नाही बरं, कोणी नसलं तर गप्प जाऊन माणूस करते, पण त्याच्यात मन टाक ना खायचं नाही तर बघ त्या चमच्यानं घेऊन भाजी कशी झाली आधी बघतात की बाया काही काही आधीच खाऊन बसतात काही काही बाया कशी झाल्या भाजी बघू. आणि आपल्याला खायचं नाही म्हणल्यास केलं तरी त्याच्यात आपण मन टाकणं. आज स्वयंपाकात माझं मन नाही, आज पौर्णिमेचा पवित्र दिवस आहे, मी दुपारी 12 नंतर जेवणार नाही म्हणल्यास त्याचा फोडणीचा वास बी आला तर आपण वास घेत नाही तर नाही, मग आज खायची सुट्टी आहे आज. बरोबर आहे का? मग तसं म्हणलं की मग शांत होते मन. खायचं नाही म्हणलं की काही प्यायचं बी नाही, ते नाही म्हणलं की टी व्ही बघायचं नाही, टी व्ही बी नाही तर नाच गाणे बघायचं नाही, मग मालिकाही बघायचं नाही. आता डबल आली आहे क्योंकि सास बहु होती म्हणून स्मृती इराणी डबल वापस फिरून आली. आता राजकारण खेळू 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 आली वापस पडल्यामुळं तिकडं. आता तेच बघाव का म्हातारपणापर्यंत, ती नाही म्हातारीने आपण बी म्हातारे होईपर्यंत. पागल लोकांचे धंदे येते. मालिकाही बघायची नाही पौर्णिमेच्या दिवशी, काहीच नाही. मी भिक्खुणी आहे, भिक्षुणी, मला बाळांनो त्रास देऊ नका रे. आज माझं उपवासत आहे, माझ्या रूममध्ये मी आराम करते, मी शांत राहते, प्रवचन ऐकते, बुद्ध आणि धम्माची पानं वाचते, बुद्धानुस्मृती करते, अन्नपान करते आणि शांत राहते. त्या दिवशी तुमचा चेहरा जास्त चमकायला लागतो, तेजस्वीपणा तुमच्या चेहऱ्यावर येतो. बघा, कमी खाऊन जास्त तेजस्वीपणा दिसते त्या दिवशी. दररोज खाऊन डुलक्या येतात मग बसायला गेलं की प्रवचनाला. कोण कोण करते उपवासात हा तरी करा बरं. सगळेच करून बघा प्रॅक्टिकली, लई छान. तेवढं सुख जगात कुठेच नाही. काय झालेलं माहिती आहे का? 2 आयाम आहेत, एक सुखाकडे जाण्याचा, एक दुःखाकडे जाण्याचा. त्या दुःखात पडल्यामुळं आता ह्या बौद्धनगरची लोक, रेकॉर्डिंग चालू आहे नंतर कट करून घेतो, आता घराघरात बाया असतील बसून घरा येईल. किती अभागी लोक असतील. बौद्धनगरची किती आहेत हातोरी करा. बहुतांश आहेत की रे, लई आहेत. किती घर आहेत बौद्धनगरला? किती घर आहेत बौद्धनगरचे घर? 1000 बापा लई आहेत की. मग 1000 500 घर धरू, 200 घरं धरू आपण. बघा एवढेच लोक आहेत. बाकी ती त्याला सुख म्हणतात. तिथेच माईकवर बोल ना मारा इथे लोक. कसं अस्वस्थपणा तुम्हाला. एवढे पंखे लागले, धम्मराजाची मूर्ती आहे, एवढं वातावरण प्रसन्न आहे, तिथेच खाणं, तिथेच जन्माला येणं, तेच सगळं 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 मच्छर आहेत, नाली तिथेच आहे, सगळं सगळं, तरी कसं लोकांना प्रिय वाटते मला प्रश्न पडतो. त्याच्यातून त्या काम राग द्वेष मोहाच्या मलातून बाहेर पडून शुद्धत्वाच्या मार्गाकडे येण्यासाठी तुम्हाला महिन्यातून 1दा-2दा यायला वेळ नसेल. किती अभागी लोक आहात सज्जनो. म्हणून सुख कुठे आहे याचं चिंतन आधी झालं पाहिजे. तुमचंच घर आहे, तुमचंच दार आहे ना. कसं वाटतंय विहारात बसल्यास. तुम्ही आता घरी गेल्यात ना, घरी गेल्याबरोबर 1 तास तुमचं डोकं दुखायला सुरुवात होते. घरी गेल्याबरोबर त्या तरंगात घरातले तरंग ते तरंग असतात. इथे अरहंताचे तरंग आलेले असतात विहारामध्ये, ते घरात नसतात. जे लय शीलवान गुणवान लोक असतात त्यांच्या घरापर्यंत अरहंताचे तरंग येतात नाही असं नाही. कारण ते तरंग तुम्हाला तसे निर्माण करावे लागतील. म्हणून कशामुळे सुख मिळते? धम्म आचरणामुळे सुख मिळते. आता लोकांना सुखच मिळालं म्हणून सुख येणार की इकडं. आता बघा इथंच आहे की नाही गोष्ट. जर लोकांना सुख मिळालं असतं धम्मात, हॉल भरला असता मोठा, मग लोकांना सुख मिळाले का धम्मामध्ये? नाही मिळत. त्यांचं सुख जिकडे तिकडे चालत ना ते. पण हे परिश्रम केल्याशिवाय धम्माचं सुख मिळेल का? कसं मिळणार आहे? त्यासाठी परिश्रम. तुमचं सांसारिक जीवन जगताना लेकरा बाळांची भरण पोषण करताना किती काबाड कष्ट करावं लागतं. हे तर अमृत रूपी निब्बाण प्राप्त करायला किती कष्ट घ्यावे लागत असतील, तेवढे कष्ट घ्यावे लागतील, तेव्हा खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होतं. बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो
ह्या जगातल्या कामभोगात सुख नाही असं नाही, सुख आहे. लक्षात आलं का? जेवढं लोक जीवन जगतात कामभोगाचं, सुंदर रूप, सुंदर शब्द, सुंदर गंध, सुंदर रस, सुंदर स्पर्श, ह्या पंच इंद्रियांचं सुख घेतात. त्याच्यात सुख नाही असं नाही, सुख आहे. म्हणून जगातली जनता तिकडे रममाण आहे. पण बुद्ध म्हणाले ते सुख नित्य नाही. म्हणून धम्मराजा म्हणतात इकडे लवकर या. ते सुख विशिष्ट काळापुरतच आहे, है ना? आता एवढ्या पोरी आता लग्न कोण्यात एवढ्या तुमच्या तर वय पुढे गेले तर जिचं लग्न होऊन 2-3 वर्ष झाले का त्या पोरीला विचारा सुखी आहेस का म्हणा संसारामध्ये तुझ्या. कशाचं माय संसार संसार संसार, हे नाही तर ते नाही तर तेल नाही तर भाकर नाही तर हे नाही ते नाही, लेकराला कपडे नाही. तिथं बघा सुख आहे का म्हणत्या का तिनं तरी? नवरा नोकरी असून म्हणत्या खायला वेळ नाही, व्यायला नाही, ह्याचं करावं लागते, त्याचं करावं लागते, त्याचं करावं लागते. तिला विचारा की 2 वर्ष होत्या लग्न होऊन, सुख आहे का म्हणत्या का? विचारा बरं तिला. ते जे मिळालं अरे हे तर उगाच आहे, हे मृगजळ आहे, मृगजळ. क्षितिज पाहिलं, क्षितिज, क्षितिज आपल्याला ढग असं खाली टेकलेलं वाटते. ते ढग खाली ते टेकले का खाली? पृथ्वी तलाचा अंत नाही, त्याचा अंत नाही त्याचा. तसं आपल्या दुःखाचा अंत नाही. कितीही करा, संतुष्टी, सुख, समाधान, शांती कुठेच नाही. तुम्हाला धम्मामध्ये सुख शांती मिळणार आहे. म्हणून बुद्धाने प्रश्न उत्तर दिलं, कशामुळे सुख मिळते? धम्म आचरण केल्यामुळे सुख मिळते. आता पौर्णिमेला नामोशेला ब्रह्मचर्याचं व्रत करावं लागते. नवरा बायकोने बहीण भावासारखं जीवन जगावं लागते. दुपारी 12 नंतर सेंट नाही, क्रीम नाही, टी व्ही नाही, उंच गालीचा नाही. बघा आता एवढं नाही, दोघं बी असले तर एका जागी बसून 1-1 तास ध्यान करावं लागतंय आणि शांतपणे बहीण भावांसारखं जीवन व्यतीत करावं लागतंय. आता बुद्ध असं करा म्हणते तेव्हा खरं सुख मिळणार आहे बुद्ध म्हणते. आता एवढी आहे का लोकांची क्षमता? म्हणजे कामभोगाच्या दलदलीमध्ये फसलेल्या लोकांसाठी धम्म नाही. ज्याला कामभोगाच्या दलदलीतून बाहेर पडायचंय त्याच्यासाठी धम्म आहे. गौतम बुद्धाला 3 महाल होती, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. 3 ऋतूंचे 3 महाल सिद्धार्थ गौतमाला. 4 वर्षाचं जुनं बासमती चावल गौतम बुद्ध खायचे राजा असताना, घरी असताना. सेंटेड चावल खायचे. 40,000 मुली सिद्धार्थ गौतमाच्या सेवेला होत्या. बघा आता 40,000. गौतमाला दुःख काय आहे, दुःख कशाला म्हणावे हे माहिती नव्हतं. सार्थाला विचारायचं हे मरण म्हणजे काय? सार्थानं सांगितलं ना, ते म्हातारा व्यक्ती बघितला, रोगी व्यक्ती बघितला, मेलेला व्यक्ती बघितला. म्हणे म्हातारा माणूस म्हणजे नेमकं काय असतंय, हा रोगी व्यक्ती म्हणजे नेमकं काय असतंय, आणि मेलेला म्हणजे काय असते मला समजून सांग म्हणे. ते म्हणे रोगी म्हणजे त्याच्या अंगात आळ्या पडलेल्या असतात, रोग आहे. म्हातारा म्हणजे एक दिवस तुम्ही सुद्धा तसे होणार म्हातारे. आणि मेलेला व्यक्ती म्हणजे आता याला उचलून याला आगीत टाकणार, याचे हाडं शिल्लक राहणार. गौतमाला एवढा सुद्धा बोध नव्हता. एवढ्या सुखात वाढलेला तुमचा माझा धम्मराजा हातात मातीचं पात्र घेऊन घराच्या बाहेर पडतो आणि सत्याचा शोध लावतो. हेच सत्य शोधतात की या मर्गजळामध्ये थांबू नका. बघा आता म्हाताऱ्या बसल्यात, आजी त्याला विचारा बरं संसार चांगला होता का म्हणून. काय बी नव्हतं माय, कुठं के संसार काय संसार की 4 दिवस कुठं आले की 4 दिवस कुठे गेले की म्हणा. संपलं ना, कुठं सुख आहे? हे मृगजळ आहे. ज्याला नाही त्याला वाटतं हां तेच खरं आहे. हे बघा ना, कुंडाला विचारा तुम्ही. एक बाई म्हणली आता काय नाही म्हणते जी, माझे 2 लेकरं मोठे झालेत, आता नोकरीला लागलेत, आता लग्न केले की मोकळे होते विहाराकडे यायला म्हणली. बर ठीक आहे म्हणलो. आधी दर पौर्णिमेला यायची बिचारी, दर पौर्णिमेला यायची, जेवण घेऊन यायची, वेळ द्यायची पोराला नोकऱ्या लागल्यापर्यंत. म्हणली ह्याचे लग्न लागले की एकदाची मोकळी झाले म्हणली बिचारी. दोघंही मास्तर पोरं केले की लग्न.
आता 2-2 सुना घरात, एका वर्षामध्ये झाले की एक लेकरं तिला. ती बाई 2-2 वर्षे आली नाही, 2-2, 3-3 वर्षे आता मरण पावली, उपाशी खाऊ त्यांची. पुन्हा लेकरं मोठे झाले की दुसरं अजून एक खोल आलं तिला लगेचच लेकरू. मग ह्याची ड्युटी तिकडे गेली, त्याची ड्युटी तिकडे गेली, ती लेकरं सांभाळायला. म्हणून मग कधी वेळ मिळणार आहे, वेळ कधी. आणि ते लेकरं मोठाले होता 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 मग हिने चक्कच म्हातारी होती. आता इतकं बसणं होईल का आता, तरी त्या माया बसल्यात 5-5, 7-7 घंटे. म्हातारपणाला एवढं बसणं होईल का आपल्याला. मग कोणता वेळ धम्म आचरण करायचं चांगला आहे सांगा. ज्या वेळेमध्ये तुमचं शरीर स्वस्थ आहे, तुमचं शरीर निरोगी आहे, तुमचा बौद्धिक स्तर व्यवस्थित आहे, तोच काळ धम्म आचरण करण्यासाठी चांगला आहे. लोक म्हणते तरुणपणी लग्न यावं, सगळं प्रपंच करावं, म्हातारपणी देवदेव करावं म्हणून. काहीच होत नाही म्हातारपणी. घरातले बी राहत नाव आणि इकडचे राहत नाव म्हातारपणी. घरचे लोक तर नीट बोलतात का, होय माय नातू नीट बोलतात, एखादा करल मग या काय लावली सग म्हातारे गपची बस म्हणते लगेच नातू. कसं वाटतं असं म्हणलं की चिडून मग तू बी होणार नाहीस का म्हातार म्हणता. आणि इकडं आलं तर इकडं. म्हणून जीवन जगण्यासाठी जो तारुण्याचा काळ आहे त्याच्यामध्ये धम्माचरण करायला शिका. ती सवय लावून घ्या, म्हणजे म्हातारपणाला ती सवय व्यवस्थित लागून राहते. ती सवय तारुण्यामध्ये शरीर निरोगी असताना धम्म, म्हणून धम्माचरणाचं सुख सर्वश्रेष्ठ सुख आहे. बघा त्या श्रावस्तीकडे एका श्रीमंताच्या घरी एका माणसानं आपली पोरगी दिली. तीच आता जी तुम्हाला गोष्ट सांगितली का, त्या माणसाचं सोनं निघालं, त्याचीच पोरगी दिली त्यानं. श्रीमंताच्या चांगल्या घरी दिलं त्यानं पोरगी आपली. ती पोरगी धार्मिक आहे ना, तेवढ्या माणसाची धार्मिकच पोरगी असणार ना. पण अशा घरी दिलं की नवरा लईच पागल होता, ते धार्मिकच नव्हता. आता काय बघून देते का माणूस, चांगला दिसला, सोयर पण झालं, केलं. हिनं वर्षावासात 3-3 महिने उपवास करणारी बायको होती. 3-3 महिने. बघा त्यानं म्हणला असलं उपवास मला काहीच जमणार, म्हणला लग्न कशाला केलीस. अरे बापरे, अवघड झालं की. मग बापाला पत्र लिहिली, भांडली, कुणाला दिला सर मला, म्हणली 3-3 महिने उपवासही करू देना झाले मला. आत्ता ब्रह्मचर्याचं व्रत नवरा म्हणला मजान जमना म्हणला तसलं काहीच, तू बघ काय ते. हिनं बापाला पत्र लिहिली, 2-3 लाख रुपये मागून घेतली आणि त्या नगरात गेली आणि सगळ्यातली सुंदर वेश्या बघून आणली, सुंदर एकदम आणली घरला. 3 महिन्याचे किती घेतील सांग, काही तर ठरली किंमत. 3 महिने होई माझा वरचा बंगला, ते माझा नवरा. नवरा म्हणला मला काय करायचे, तू नाही तर तुझी बहीण, मला काय करायचे बघ म्हणला त्यानं. हिनं 3 महिने उपवासात ब्रह्मचर्य, विपश्यना, ध्यान, आनापान. म्हणून बुद्धाचा काळ हा सत्याचा काळ असतो, सत्याचा काळ. 120 वर्षाचं आयुष्य होतं बुद्धांच्या काळात. आज आहे का? आज 100 वर्षाला 1 वर्ष कमी होत असते, असं नेहमीच असतं त्याचं. 2500 वर्ष झाले तर 25 वर्षानं कमी आलो आपण आता. बघा कारण खोटारडेपणा खूप वाढला ना. बुद्धांच्या काळातले लोक कधीच खोटं बोलत नव्हते, कधीच. खोटं बोलणे म्हणजे संपलं त्यांच्यासाठी, दुसरं कोणतंही शील तुटल, पण खोटं बोलत नसायची त्या काळची लोक. 3 महिने उपवास केलं. शेवटच्या दिवशी भिक्खू संघाला भोजनदान. ते नवरा बघून बघुलाला वरून, काय माझी बायको पागल आहे म्हणे, एवढं चांगल्या घरात पडली तरी दम्म दम्म करते. आणि खालून ती नवऱ्याकडे बघितली, अरे तू पागल आहेस म्हणली, कुणाचं जन्माचं पुण्य तुला भेटलं गाढवा, तू थोडं धार्मिक नाही म्हणून. हिनं हसली नवऱ्याकडे बघून. दोघं ह्यानं काय म्हणून हसला, ही पागल म्हणे नुसतं धम्म धम्म करत फिरायला खाली. या दोघांचं हसणं त्या बाईनं बघितलं आणि तिला द्वेष आला, द्वेष, ईर्ष्या. आत्ता तू हसालीस का म्हणे माझ्या नवऱ्याकडे बघून. तिला नवराच आहे वाटलं, तिला सवय लागली नाही तर येऊन 3 महिन्यापासून राहून खाऊन पिऊन. धावत खाली आली आणि उकळतं तेल एका पात्रात घेत तिने अंगावर टाकू लागली. हिनं ध्यानात बसली, हे माझे भगिनी, तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत. 3 महिने तुझ्यामुळे मी धम्माचा साक्षात्कार करू शकले, धम्माचं
जीवन जगू शकले. माझ्या पुण्यात तुझा भाग असावा, तुझं मंगळ हो, तुझं कल्याण हो, असं म्हणली. तिने तेल टाकलंय तोपर्यंत ते तेल तिच्या मैत्रीच्या तेजानं थंडगार होत होत खाली आलं. तिच्या त्वचेला कोठेच काहीच जखम झाली नाही. तुम्ही म्हणा हे खोट आहे म्हणा, आता म्हणा खोटं आहे असं राहते का? कुठं गरम उकळत तेल कसं थंड होतंय? आधी ते होतंय म्हणून हे होतंय. आधी तेवढा त्याग करावा लागते, तेव्हा होतंय नाही सगळं. ते त्यागाच्या गोष्टीत ना, सत्याचं तेज, सत्याचा त्याग लय मोठा आहे. लोक तिला मारा गेले वेशेला, तिने म्हणली थांबा. ती म्हणली क्षमा कर, आधी माझ्या भगवंताकडे जा, माझ्या धम्मपित्याकडे जा, त्यांनी क्षमा केलं तर मी तुला क्षमा करते म्हणे. भगवंताकडे आली, तिने धम्म ऐकला, ती श्रोतापन्न झाली ती वेश्यासुद्धा. चांगल्यांच्या नादाला लागून म्हणजे सज्जनांची संगती केल्यामुळे कोणाचं किती चांगलं होऊ शकतंय याच्यावर आपल्याला अवलंबून आहे. म्हणून धम्म आचरण केल्यामुळे सुख लाभते, ते इथं लागू पडतंय. आता लाखात ती बाई आहे की नाही, लाखात करोडोमध्ये, त्याची ना आपली तुलना होते का त्या लोकांची ना आपली? का होत नाही? म्हणून ती बाई इतिहासामध्ये अमर झाली. त्रिपिटकामध्ये ती बाई अमर झाली आपल्या कर्तृत्वामुळे, श्रद्धेमुळे. कशी असेल? आपल्या नवऱ्याला वेश्या आणून देणारी 3 महिने कशी बाई असेल? नवरा ड्युटीहून येताना 1 घंटा उशिरा होत्या, 1 घंटा उशिरा. घरून किती कॉल जाते बघ. आल्याबरोबर बघू द्या फोन जरा. 3दा फोन बघण्यात तुम्ही चांगल्याच चाल तिथे बसलेल्या, पण किती अवघड आहे. 3दा फोन करू बेजार. म्हाताऱ्याला म्हणणं बरं का, तरुण लोकांचं सांगायला म्हाताऱ्याचं काय झालं, सगळं झालं आता तुमचा कारभार. तुमचे कोण फोन बघणार आहे? तरुणच. तुम्ही म्हणायचं अरे 1 घंटा फोन करायचं, किती वेळ लागेल यायला? 1 तास. ठीक आहे, मी 1 तास विपश्यनाला बसते म्हणा बरं. आणि आल्याबरोबर चेहरा, तेजस्वी चेहरा तुमचा बघू द्या तुमच्या नवऱ्याने. हात जोडते लांबून, माझी किती तेजस्विनी, तपस्विनी, माझी किती तेजस्वी माझी बायको आहे. अंतःकरणातून तुम्हाला मैत्री देते. त्यांना एवढे ध्यान करायला बसले असते. खरंच आहे म्हणते, गुणवान आहे, शीलवान आहे. ते नाही, त्यांना दिवसभर कामावून आलेला असते, त्याचा तणाव वेगळा, आणि तुमच्या दिवसभराची तुमच्या कामाचा तणाव वेगळा. दोघाचं क्रॉस करंट आणि स्फोट. तू वाशीन मी तशीन तू तशी. अरे मी होते म्हणून नांदले र म्हणली की ना, मी होते म्हणून नांदले. त्यानं म्हणलं अगं तू काय नांदलीस ग, मी होतो म्हणून तुला नांदिवलो. आता आम्हाला वाटलं कुणाचं खरं म्हणावं. लेकर म्हणले हे दोघंही नांदले नसते, आम्ही झाला म्हणून नांदलेत म्हणले का जागी. अरे हे खरं आहे म्हणले, तिसऱ्या लेकराचा पॉईंट खरा आहे म्हणले. म्हणजे चांगूल म्हातारपणापर्यंत नीट बोलाय ना काही लोकायला. मी कसंच आहे ना, संसार कसा केले असतील म्हणताव. अहो आलात ना का, पाणी गरम ठेवले, फ्रेश आंघोळ करा, हां चहा करते आणि बसा, तुम्हाला बुद्ध धर्माचा एक ग्रंथ वाचून दाखवते 2 मिनिट. मग त्याने चहा पेत ऐकाव का ग्रंथ हिचा? काय लावलीस ग होय म्हणते बाजूला, हे ना बी भूतासंग भूत नांदते ती. ही देवी आहे, पण ते भूत मिळालं की आता कसं कर चाल. देवी संग भूत नांदते, मड नांदते. आणि कधी कधी देव आहे संग भूतीने नांदतात. स्फोटच, क्रॉस करंट मारा धिंगाणा सगळा. बघा बरं तुम्ही कसं करायचं. कधी कधी आयडिया करायची. ड्युटीहून यायची वेळ झाली 15-20 मिनिट आधी, अनापण करायचं. दारात आल्याबरोबर इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्ध उगवंदना म्हणायची तालासुरामध्ये. त्यानं म्हणते बापो लय वंदना चालू आहे म्हणते. दररोज ही वेळ आहे का वंदनेची? हो हीच वेळ आहे माझी वंदनेची म्हणायचं. आणि स्मित हास्य करून आलात का कामावून? छान झालं ना काम आपलं? स्मित हास्य करा ना. जर धार्मिक असाल तर नवऱ्याचा सगळा शीन उतरून जात आहे ना तुमच्या चांगलपणाच्या 2 गोष्टीमुळे. काय कष्ट झालं का? चेहरा पडला काय? दुखतंय का आपलं? काय सेवा करू काय? एवढं मला काहीच करू नका सेवा. दाबायचं मुंडी दाबून टाकायला जर डोकं दुखलं आलं तर दुसरं दाबूच देऊ नये त्यानं. असं करायचं. पण मना तर तोंडाने कमीत कमी. आणि तुम्ही बी कामाला जात असाल ना, तर मग अर्धा दोघांनी एकमेकाची काळजी घ्यावं. तुम्ही बी कष्ट करू लागल्यास. पण घरी बसून असाल ना, तर प्रेमाचे 2 शब्द काढा. त्यांना फ्रेश वाटलं पाहिजे. त्याला फ्रेश काय माझी धार्मिक बाईक बाबा घरी बसून माझी काळजी घेते, हे करते ते करते ते करते. काहीच लागणार. मुंग घेऊन साखर खायला शिकायची. मुंग घेऊन
भांडत बसायचं नाही. नाहीतर बाया काही काही लई बाबा विचित्र अशा पदरक होत्यात, मार मार तुझ्याच खाली मारणार, मर. सोडवाय बी लोक येणार मार खाऊ खाऊ, किती येतील सोडवाय लोक तरी, दररोज मार खायचं म्हणल्यास. पण तिला कधीच वाटणार एवढं माराले माय काय चुकलं असेल. जाते ना आता विहारा जाते दर पौर्णिमेला, दर अमावस्येला, अष्टमीला म्हणावं किती ना तरी मन सुधराव का नाही. लोकाला काय वाटालंय, हिला विचारलं का हिनं म्हणते नवरा सुधरावा, आणि त्याला विचारलं म्हणते बायको सुधरावी म्हणते. आता कुणं सुधराव, सुधराव कुणं. लेकर म्हणतात माय बी चूक बापाची चूक, म्हणजे माझ्यात काही चूक आहे हे आपण मान्यच करणार झालो आपण. मीच खरी सगळे आहो, कुठवर करू, हे करू, ते करू, ते करू, ते चालूच आहे. ह्यालाच म्हणते जळणे. संसार म्हणजे जळणे, जळण्याचीच गोष्ट आहे. याच्यातून बाहेर पडायला हाच मार्ग आहे. धम्म सुचिन्नो सुखमाव हाती. धम्माचे आचरण केल्याने सुख शांती समाधान प्राप्त होते. दुसरं याच्याशिवाय पर्याय नाही. ते बुद्धांच्या काळात ती बाई समोर बसली बुद्धांच्या, आणि बुद्ध प्रवचन देत आहेत, बाई समोर बसलेली आहे आणि तिचे ती दोन बाळं खेळतायत आणि मोठ्यानं ओरडतायत. तिनं एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, ते ऐकत नव्हते. ती उठली बाई, एवढ्या सभेत उठली आणि हातात जोडली आणि म्हणाली भगवान बुद्धाला, बघ काही लोकांना जगामध्ये आपले मुलं बाळ प्रिय असतात, काही लोकांना आपले नवरे प्रिय असतात भगवान, पण मला नवऱ्यापेक्षाही या दोन बाळापेक्षाही तुमचा धम्म मला प्रिय आहे भगवान. या बाळांची मला गरज नाही बाळांनो, तुम्ही चालते व्हा, तुम्ही बाहेर निघून जा म्हणे. काय तेज असेल त्या काळच्या लोकांचं. आत्ता फोन येऊ द्या नवऱ्याचा घरून, लेकर रडलेत म्हणून कॉल बघले की बाहेर जावं लागते. कुठं गेलतीस म्हणते नवरा आपल्याला लगेच, इतकं कुठं गेलतीस सांग. अशात आपापल्या कर्मानी जोड्या मिळालेल्या असतात. नीट ऐकत जा, आपापल्या कर्माने. आणि जर कर्मालाही बदलता येते, आपल्या आपल्या त्यागाने आपल्या कर्माला बदलता येत असते. म्हणून धम्माचं सुख महत्वाचं आहे. तिसरा प्रश्न केलता, रसात स्वादिष्ट रस कोणता. रसामध्ये स्वादिष्ट रस. बुद्ध म्हणाले सच्चंग हवे साधू तरंग रसाणंग. सच्चंग हवे साधू तरंग रसाणंग. सर्वश्रेष्ठ रस हा सत्याचा आहे. आता बघा बुद्धाची वाणी कशी आहे. या जगात सत्यासारखा गोड पदार्थ जगात कोणताच नाही. लोक म्हणतात सत्य हे काय म्हणतात कडवट असते, काय की काय काय म्हणतात कडू असते है ना. खरं बोललं की राग येते म्हणे. राग मूर्खाला येत असेल मग तसल्याच लेवलच्या याला. पण सत्याची गोडी, सत्याची चव पुण्यवंतांना, धार्मिक लोकांना, सत्शील लोकांना प्रिय वाटते. आता एवढं बोललो, कधी कधी कठोर बी बोलावं लागते. तुम्हाला वाईट वाटलं माझं बोलणं. प्रिय धार्मिक लोकांना, धार्मिक लोकांची वाणी प्रिय वाटते, स्वादिष्ट वाटते, गोड वाटते. आणि खुशामती किती केल्या, खुशामती. ती खुशामती करणं, खोटं बोलणं, खोटी प्रशंसा करणं काय कामाचं आहे. ती नाही ना. ती चव स्वादिष्ट कशी असू शकते. रसामध्ये स्वादिष्ट रस हा सत्याचा रस आहे. सत्याच्या तेजाने माणसं जोडण्याचा प्रयत्न करावा. सत्याच्या तेजाने, सत्याचं तेज लई मोठं तेज असते. म्हणून बुद्धाने सांगितलं की सत्य हेच जीवनामध्ये स्वादिष्ट चव आहे. तेवढी गोडी अमृत कशालाच नाही. तुमच्या गोड पदार्थाला नाही, तुमच्या गुलाबजामनची तेवढी चव नाही, तुमच्या बालुशाहीची तेवढी चव नाही, तुमच्या पेड्यांची तेवढी चव नाही. लोक म्हणतात खरं बोलले की माणसं तुटतात. मग चव खरी आहे का. मग बुद्धानं म्हणलं ते खोटं असेल. मग खरं बोललं की माणसं तुटतात होय. खरं बोललं की माणसं जोडता आले पाहिजेत. तुम्हाला जर म्हणलं तुमचं पोरगं गुटखा खावला तर मी बघितलं, तुम्हाला राग या होय. तुम्हाला होय मग एवढ्या लोकात माझ्या भंतीजीनं मला अपमान केलं माझ्या पोराचा. तुझं गुटखा खात असं म्हणलं ना. कधी कधी दारू पिते तुमचं पोरगं काय दिसलं, तुमचा पोरगं दारू पिते म्हणलं तुम्हाला येऊन, तुम्हाला वाईट का वाटावं. खरं सांगितलं भंतेजी स्वादिष्ट रस आहे, मी माझ्या बाळाला सुधारते असं म्हणलं पाहिजे ना. आपण म्हणलं पाहिजे का नाही आपण.
लोकांना राग येतंय. तुम्हाला जर म्हणलं ही बाई लईच आहे बाबा, उद्धट आहे बाई, धम्मवान नाही, असं म्हणून का राग येऊ, मी धम्मवान बनेन असं म्हणावं ना आपण. लई आहे म्हणून बुद्ध म्हणाले सत्याचा रस सर्वश्रेष्ठ आहे. आणि कोणते जीवन श्रेष्ठ आहे, चौथा प्रश्न होता. बुद्ध म्हणाले पඤ्या जीवी जीवित माहू सैथंग, प्रज्ञेचं जीवन सर्वश्रेष्ठ जीवन आहे विश्वात. प्रज्ञेचं जीवन जगायला शिका. आता प्रज्ञा म्हणजे यथार्थ शहाणपण, यथार्थ बुद्धी, समय सूचकता, कोठे कधी काय कसे बोलावे, कोठे कधी काय कसे वागावे, हे सगळं आपल्याला आलं पाहिजे. बुद्ध कोठे बोलावे, किती बोलावे, कसे बोलावे हे बुद्ध जाणत होते. म्हणून प्रज्ञेचं जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे. श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा, 3 प्रज्ञे असतात. असो, विपश्यनेकडे चाललेला भाग आहे हा. प्रज्ञा म्हणजे आपल्याला बुद्धीच्या साह्याने त्या स्थितीवर मात करण्यासाठी अनेक मार्गाने केलेला सम्यक प्रयत्न. गरिबी असेल तर गरिबीतून मला कसं बाहेर पडावं लागेल, याच्यावर काय उपाय शोधून काढायचा आहे मला. लेकरं धार्मिक नसतील, माझे बाळ धार्मिक कसे बनतील. माझे लेकरं अभ्यासात कमजोर असतील, त्यांना मी उन्नत कसं करेन, हा प्रयत्न करत राहणे. 2 रुपये माझ्याकडे असतील, त्याचा विनियोग मी कसा लावावा, ते कसे बचत करावे, ही प्रज्ञा आहे. सांसारिक गोष्टी जगत असताना धार्मिकतेची प्रज्ञा लई महत्त्वाची गोष्ट आहे. काही लोक म्हणतात की पैसा संपत्ती कमवणे सोपं आहे, पण कमवलेली संपत्ती सांभाळून ठेवणे लई अवघड आहे. एवढी सोपी गोष्ट नाही. ज्या घरची बाई माणूस उधळपट्टी करणारा असतो, त्या घरात पैसा जास्त काळ राहत नाही. बुद्धांच्या काळात एकाच्या घरी 40 कोटींचं धन, 80 कोटीचं धन होतं. 80 कोटीचं धन. ते म्हातारपणाला दोघं भीक मागून खात होते. भीक. 80 कोटी धन होतं दोघांच्या घरी. म्हातारपण येता येता दोघं गल्लोगल्ली भीक मागून खात होते. कसं असेल बघा. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रज्ञा असणं गरजेचं आहे. अनाथ पिंडकाकडे प्रज्ञा होती. त्याचं बाळ लई आगाव बाळ होतं, त्याचं धार्मिक नव्हतं. त्यानं सांगितलं जा बाळा, जेतवनात जा, बुद्धांच्या विहारीत जाऊन 1 उपवासात पालन करून ये, तुला 100 नाणी मिळतील खर्च करायला. ते पोरगं आलं. दुपारी 12च्या जेवण केलं. दिवसभर रात्रभर बसून घरला गेलं. गेल्याबरोबर पैसे घेऊन नाश्ता केला, पण उपवासात पालन केलं. पुन्हा बाप म्हणला बेटा जा, आज पुन्हा पौर्णिमा आली, जा आणि बुद्धाने सांगितलेली गाथा पाठ करून ये, तुला 1000 नाणी मिळतील. अनाथ पिंड कोण होता माहिती आहे? 54 कोटींचं विहार गौतम बुद्धाला त्याने बांधून दिलं. तो अनाथ पिंडक होता. त्याला बाळाची किती काळजी असेल आपल्या बाळाची. त्याला 1000 रुपये जास्त दिल्यामुळे तो काय गरीब होणार होता का? पण आपल्या बाळाला बदलण्यासाठी त्यानं सांगितलं. बाळ म्हणला बघा पिताजी 1000 रुपये म्हणाले बरं का तुम्ही. हो 1000. ते सगळ्यात पुढे येऊन बसलं आणि शांतपणे गाथा, बुद्धांनी म्हटलेली गाथाच ऐकू लागलं ते पोरगं. बुद्धांनी बघितलं की अनाथ पिंडकाचं पोरगं आले आणि 1000 रुपयाची पैसे जाऊन आले बापासोबत राहतो म्हणून. मग बुद्ध काय गाथा म्हणायचे, त्यानं पाठ करायचा आणि ती पाठ झाली, पुढची करता करता मागलची गाथा विसरून जायचा. बुद्धाने त्याच्यावर आपल्या रिद्धीचा प्रकाश टाकला असा, त्याला गाथाच पाठ होऊ नये. बुद्धाने ती प्रभाव सकाळपर्यंत ठेवला, पहाटेपर्यंत. आणि पहाटे आपला प्रभाव काढून घेतला, तेव्हा तो गाथा पाठ करता 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 या अरहंत मार्गाच्या 4 अवस्थापैकी पहिल्या अवस्थेला म्हणजे श्रोतापन्न अवस्थेला तो प्राप्त झाला आणि चेहरा चमकू लागला आणि घरी आला. बुद्धाला नाश्त्याला घरी बोलवलं होतं ना जेवण करायला. तर बापानं म्हणलं आधी बुद्धाला नाश्ता दिला आणि पोराला आधी पैसे फेकले पोराकडे 1000 रुपये घे म्हणून. ते लाजलं. बघ पिताजी मला लाजवू नका, मला पैशांची गरज नाही म्हणे, मी धम्माचं सुख प्राप्त केले म्हणे, मी धम्माला जाणलेलं आहे, आता मला आवश्यकता नको. म्हणजे बापाकडे तेवढी प्रज्ञा होती म्हणून त्या बाळाकडे तेवढी प्रज्ञा आहे.
अरे बौद्धनगरच्या 1000 घरच्या लोकांनो, तुम्हाला येणं होत नसेल तर येऊ नका, कमीत कमी त्या बाळाला 100 रुपये तर द्या आणि दिवसभर विहारात बस तरी म्हणा कमीत कमी. पुन्हा त्याने प्रश्न केला, हा भवसागर कशाने ओलांडता येतो? कोणता भवसागर सांगा बरं, कोणता भवसागर? हा संसार चक्राचा, या दुःख चक्राचा, हे संसार चक्राचा भवसागर कशाने ओलांडता येतो? श्रद्धाय तरती ओघंग, श्रद्धेने हे भवसागर तरता येतो. श्रद्धेनं भवसागर ओलांडून अरहंत पदाकडे जाता येतं. बुद्धाने लगेच उत्तर देऊन टाकलं. पुन्हा प्रश्न केला, हा समुद्र कशाने पार करता येतो? समुद्र म्हणजे दुःखाचा समुद्र, संकटाचा समुद्र कशाने पार करता येतो? अपमादेन अन्नवा, अप्रमाद राहून. बघा, अप्रमाद म्हणजे सावध राहून, दक्ष राहून, त्या कामाप्रती समर्पित राहून हा भवसागर नष्ट करता येतो. तुम्हाला किती दक्ष राहावं लागेल? तुमच्याकडे टाइम टेबल असला पाहिजे, 24 तासाचा टाइम टेबल. धम्मराजाचा 24 तासाचा टाइम टेबल होता बुद्धांचा. कधी कोणतं काम करायचं सगळा टाइम टेबल आपला पाहिजे. कितीला उठायचं, कितला ध्यान, कितला अभ्यास, कितला स्टडी, कितला योगा, कितला व्यायाम, कधी स्वयंपाक, कधी बाळांचा अभ्यास, सगळं जीवनामध्ये या गोष्टी आपल्या आल्या पाहिजे. त्याला अप्रमाद असं म्हटलेलं आहे. अप्रमाद, अप्रमाद राहिल्याने दुःख चक्र नष्ट करता येतं. तिसरा प्रश्न केला पुन्हा. तिसरा म्हणजे ते 4, हा 7वा प्रश्न केला, दुःखातून बाहेर कसे पडता येते? वीर्येन दुःखं मोचती, पाली शब्द आहे, त्याला पारमितात वीर्य पारमित आहे. वीर्य म्हणजे परिश्रमाने, मेहनतीने, कष्टाने साऱ्या दुःखातून बाहेर पडता येतं. बघा, गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा ते दिवस सोडून बाहेर पडू शकतो. तुमच्याकडे वेळेचं नियोजन, पैशांचं नियोजन, आपल्या घरात येतोय किती पैसा, आपण खर्च करतोय किती पैसा, याचं भान घरातल्या गृहिणीला पाहिजे. तर काही काही बाया एवढ्या उधळपट्ट्या करतात. साडी म्हणलं की महिन्याला दर साडी, जी बघितली ती साडी आणणार, घरात आणणार. ते असते बैलासारखं काम करते, हिची भरती करते. आणून हिला काही अशा घरी लवकर दारिद्र्य येतं माऊल्यांनो. तुमच्या हाती काही लागू शकत नाही. तुम्हाला दुःखातून बाहेर पडायचं असेल, परिश्रम करावा लागेल, पुरुषार्थ करावा लागेल. त्या बुद्धांच्या काळात त्या जीवक एका घरी गेला, एका बाईचं डोकं दुखत होतं, 7 वर्षापासून मेंदू दुखायचा. त्यानं फक्त मेंदूला बघितलं त्या जीवकानं आणि तिला म्हणलं, एक वाटीभर तूप द्या म्हणे, तूप. आणि जंगलात गेलं आणि वनस्पती आणलं, जीवक नावाच्या डॉक्टरने, राजगिरीचा डॉक्टर जीवक. आणि त्या बाई ती सावकाराची बायको होती. 7 वर्षापासून तिचं डोकं पूर्ण दुखायचं, धरून बसायची डोकं. त्यानं ते कब्बर तूप त्या मिक्स केलं त्या ह्याच्यामध्ये, त्या वनस्पतीमध्ये, हिरवं झालं तूप सगळं. आणि नाकातून सोडलं. ते आता नाकातलं तोंडात येऊ लागलं ना, तर त्याने तोंडातलं काढून एका कपात जमा करायची बाई ती. जीवकानं लई बारीक तोंड केलं. किती कंजूष बाई आहे बाबा, आणि मी जर ह्या नीट केलो तर ही मला काय देणार आहे म्हणलं. तर ती बाई काय म्हणली, हे वैद्या, तुझं मन छोटं करू नको, याचं मी काही करू शकते म्हणे, याचे अनेक फायदे मला आहेत, काढून जरी ठेवले असले तरी हे वाया जाऊ देत नाही. पण मी जर दुःखातून बाहेर पडले, तुला 4 पट पैसे मिळतील, 4 पट. ते दुःखातून बाहेर पडली, तिच्या नवऱ्यानं तेवढेच, तिनं तेवढेच, पोरानं तेवढेच, सुनानं, म्हणजे तिला 4 पट पैसा मिळाला त्या जीवकाला. पण त्या बाईचं कसं होतं लक्ष? सावकाराची ती काय म्हणली, कुठे पैसा किती खर्च करावा याचं आम्हाला भान आहे. आपल्याला भान आहे का आपल्या लोकांना? विराट कोहलीच्या लग्नाला 15 लोक होते. 15 किती होते? 15. तुम्ही म्हणा तुमच्या पोराला की आपले लग्न करू कुंकामध्ये, म्हणा बरं पोराला. आणि 8वा प्रश्न केला, शुद्धी कशामुळे प्राप्त होते? शुद्ध कशामुळे?
मिळते. बुद्ध म्हणाले प्रज्ञेचं जीवन जगल्यामुळे परिशुद्धी प्राप्त होते. हे 8 प्रश्न केले. दुसरे अजून 4 प्रश्न राहिलेत. अवघ्या 5 मिनिटात 10 मिनिटात समाप्त होतील. 11वा प्रश्न केला त्याने, प्रज्ञेची प्राप्ती कशी होते? बुद्ध म्हणाले अरहंताच्या मार्गावर चालण्यामुळे प्रज्ञेची प्राप्ती होते. आधीच विचारलं होतं ना, कोणतं जीवन श्रेष्ठ आहे? प्रज्ञेचं जीवन श्रेष्ठ आहे. मग ही प्रज्ञा कशी प्राप्त होते? घरात बसून प्राप्त होत नाही प्रज्ञा. अरहंताच्या मार्गाने चालणाऱ्या गोष्टींचं पालन करावं लागेल, त्याचं आचरण करावं लागेल, त्या कानाने ऐकाव्या लागतील, तेव्हा प्रज्ञा प्राप्त होते. अरहंताच्या मार्गाने जाणं म्हणजे पंचशील पालन करणे, अष्टशील पालन करणे, आर्य सत्यांचा साक्षात्कार करणे, विपश्यना करणे. याच्यामुळे तुम्हाला अरहंताच्या मार्गाने चालल्यामुळे, श्रद्धा ठेवून गेल्यामुळे प्रज्ञेची प्राप्ती होते. पुन्हा प्रश्न केला, धनाची प्राप्ती कशी होते? या 12 प्रश्नामध्ये तुम्हाला साऱ्या संसारातलं उत्तर मिळणार आहे. धनाची प्राप्ती कशी होते? योग्य काम केल्यामुळे जसा नांगर आणि जू एकत्र चिटकून राहतो, तसे चिटकून आपल्या कामाप्रती राहिल्यामुळे. बघा, धनाची प्राप्ती कशाने होते? चांगलं कुशल काम करून नांगर आणि जू जसा एकत्र चिटकून राहतो, तसे आपल्या कामाप्रती चिटकून राहिल्यामुळे, आपल्या कामाला योग्य न्याय दिल्यामुळे धनाची प्राप्ती होते. लोक पैसे, अहो मिस्त्री लोकायला 1,500 रुपये पगार आहे आज. 1,500. कुणाला? बांधकाम करणाऱ्याला 1,1200 ते 1,500 रुपये पगार आहे. आता गरीब आहे का ते? पण मिस्त्रीला घर नसते म्हणतात. कशामुळे नसते? धम्मो सुचिन्नो सुखमावहती. धम्माचं सुख त्यांनी घेतलं नसल्यामुळे त्यांच्या घरातलं दारिद्र्य निघत नाही. आपण 1,000 रुपये दररोजचे धरू. 1,000 रुपये महिन्याला किती व्हालेत? 4 आठवडे, 4 सुट्ट्या गेल्या, 28,000 तर गेलेत. 28,000त 2 बाळांचं संगोपन का करू शकत नाही माणूस? कारण धम्माकडे आल्यानंतर चुकीची कामं करत नाही, व्यसनाकडे जात नाही, पापी लोकाची संगती करत नाही, अवेळी बाहेर फिरत नाही माणूस. पुण्यवंतांची संगती धरली ना, मला सांगा किती बांधकाम करणारे मिस्त्री इथे तुम्ही होते. आपल्या कामाप्रती समर्पित असल्यानंतर काम करत राहणे आणि बचत. बुद्धांच्या काळामध्ये जेवढं धन कमावलं त्याचा 1 भाग भविष्यासाठी ठेवायचे, प्लॅनिंग. 1 भाग सांसारिक गोष्टींसाठी, 1 भाग आपल्या आरोग्यासाठी, 1 भाग धम्मासाठी. त्या काळची लोक. म्हणून बाबासाहेब बोधिसत्व का होते? ते म्हणाले तुमच्या कमाईचा 20वा भाग तुम्हाला द्यावा लागेल. जय भीम बोलो, जय भीम बोलो चालते आमचं लई. बाबासाहेबाचं एवढं जरी एक वाक्य पालन केलं, 100 रुपये जर कमवतात चाल, तर फक्त किती रुपये? नाही 5. 20च्या 20वा 5 रुपये, 100ला 5 रुपये, तर 500 रुपयाला 25 रुपये द्यावं लागते. 25 रुपये. एवढ्या शहराचे दररोजचे 25 रुपये जर गोळा झाले, असले सोन्याचे विहार बांधू शकतात. सोन्याचे कुणा द्यावं? कुणा? तिथे पुन्हा अविद्या आली, तृष्णा आली. माझे बाळ, माझे बाळ, ते हाकलून देते घराच्या बाहेर, तरी माझं बाळ चालू आहे. ते प्रज्ञेचं जीवन. म्हणून कशामुळे? धनाची योग्य काम करणे, पैशांची बचत करणे. पुन्हा प्रश्न केला, यशाची प्राप्ती कशाने होते? काय म्हटलेलं आहे? यश कशामुळे प्राप्त होतं? आपला विषय हा आल्वक यक्ष प्रश्नावर चाललाय. आणि आल्वक यक्ष का चाललाय? बुद्ध पुरी सदम्म सारथी होते म्हणून चाललाय. लक्षात आलं का तुमच्या? तुम्हाला पुन्हा पुन्हा तुमच्या जागेवर कंटाळावं लागते. मेंदू तुमचा आता मेंदू जास्त काळ एका जागी राहू शकत नाही. इकडे हिंडून येते, तिकडे हिंडून येते आणि पुन्हा जागेवर येते. ते यशाची प्राप्ती कशाने होते?
सत्य भाषण केल्याने यशाची प्राप्ती होते. आली का गोष्टीतच फिरून? सत्य भाषण केल्याने, सुभाषित केल्याने, सत्य भाषण केल्याने सभेमध्ये खऱ्याचं खरं, खोट्याला खोटं म्हणल्यामुळे यश प्राप्त होत असतं. पुन्हा प्रश्न केला 15वा प्रश्न केला 15वा. मित्रांना जुळवून कसे ठेवता येते? बघा, मित्र मैत्रिणी कशा करता येऊ शकतात? तिथं काय म्हटलेलं आहे? आपल्या अंतःकरणामध्ये उदारता ठेवून मैत्री जपता येते. उदारता म्हणजे कशी? वाईट लोकांना मन चालू होतं दारू पाजली की मैत्री होत्या म्हणून, लोक लय अर्थ वेगळा काढतात. तसं नाही. सुखादुःखामध्ये खरंच एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल तर सुखादुःखामध्ये फुल नाही फुलाची पाकळी देऊन त्याच्याशी तुम्हाला मैत्री स्थापित करता येऊ शकते, है ना. तुमच्या सुखदुःखाला कोण येणार आहे? मग आपण जर नाही गेलो तर आपण. मित्र कशामुळे प्राप्त होतात? इतरांना सुखादुःखामध्ये मदत केल्यामुळे मित्रता वाढायला लागते. आणि शेवटचा प्रश्न केला त्या आल्वकाने भगवान बुद्धाला, इहलोकातून परलोकात जाताना कोणाला पश्चाताप होत नाही. म्हणजे इथून मरणानंतर आपल्या गतीला प्राप्त होताना कधी पश्चाताप होत नाही. बुद्ध म्हणाले, ज्याच्याकडे सत्य, धम्म, धैर्य आणि त्याग या 4 गोष्टी असतात. सत्य, धम्म, धैर्य. धैर्य म्हणजे शूरता, शौर्य, वीरता आणि त्याग. आता हा तुमचा आत्ता त्याग सुरू झालेला आहे. मी 8 घंटे 7 घंटे माझ्या परिवारापासून मी दूर राहीन. आता घरी गेल्याबरोबर तुम्ही अंग टाकता. आधी घरी गेले की अर्धा 1 तास आणि शांतपणे श्वास बघत बघत काय शिकवलं म्हणते जे असं बोलले तसं बोलले, हे छान बोलले, ते जरा कडक बोलले, ते जरा वाईट बोलले, पण चाललं शिबिर झालं असं म्हणत तुमची आजची संध्याकाळ, उद्याचा दिवस चार्जिंगमध्ये जातो, धम्मात जातो, सुखात जातो. हे त्यागामुळे जातो, तुमच्या त्यागामुळे. घरून ऐकणं आणि इथं बसून ऐकणं लय फरक आहे. धम्माच्या तरंगात ऐकणं. म्हणून बुद्धाने सांगितलं की ज्याच्याकडे सत्य आहे, धम्म आहे, धैर्य आहे आणि त्याग आहे, तो माणूस मरताना पश्चाताप करत नाही आणि मेल्यानंतर तो सुखी होतो परलोकात जाऊन. असं म्हटल्याबरोबर त्या आल्वक यक्षाने हात जोडले आणि मला माझे सम्यक संबुद्ध भेटले, मला माझे धम्म राजा भेटले, मला माझे धम्म पिता भेटले म्हणून भगवंताला वंदन केलं. तिथेच तो श्रोतापन्न झाला. साधुकार द्या. श्रोतापन्न झाल्याबरोबर तिकडून वाजत गाजत त्या बाळाला याला खायला आणलं. हाय का डोक्यामध्ये? काही सुरून गेले. आता श्रोतापन्न झालाय, हा लाजू लागला. मी श्रोतापन्नाचा बाळ कसं खाणार? प्राणी हिंसा करू शकत नाही शिलवान व्यक्ती. तर आल्वकाने ते आल्वकाकडे दिलं, त्या यक्षाकडे दिलं त्या बाळाला. त्याने बुद्धाकडे, भगवान हे बाळ मी तुम्हाला दान देतो आहे म्हणे, आता मला याची गरज नाही, खाणार नाही. त्याच्याकडून सैनिकाकडून राजाकडे वापस. सगळ्याच्या हातातून ते बाळ फिरलं. ते बाळ बघा, आणि ते बाळ मोठ्यापणी राजा बनलं आणि अनागामी अवस्थेला प्राप्त झालं. म्हणजे आता 1 स्टेप अरहंतच बनणार ते बाळ. एवढ्यापर्यंत भगवान बुद्धाने त्या आल्वक नावाच्या यक्षाला माणूस बनवलं, राक्षसाला माणूस बनवलं. म्हणून पुरीस दम्म सारथी. तो काय? अनुत्तरो पुरीस दम्म सारथी. यक्षाला, माणसाला, अंगुली मालाला भगवंताने माणूस बनवलं. सच्चक नावाच्या संन्याशाला भगवान बुद्धाने माणूस बनवलं. नालागिरी हत्तीला आपल्या स्पर्शाने शांत केला. चिंचा नावाच्या त्या बाईवर बुद्धाने क्षमा केलं. ती बघा कुणाला नाही, भगवंताने. म्हणून पुरीस दम्म सारथी शस्त्र असतात. अशा शस्त्रांना, त्यांच्या नावाला, त्यांच्या त्या धम्माच्या, बुद्धांच्या नावाचं आपण व्याख्यान करत आहोत.
त्याचं चिंतन करत आहोत. घरी बसलात कधी आणि बसल्यानंतर तुमचं मन चंचल झालं, मन दुःखी झालं ना, डोळे मिटून बसायचं आणि इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अणुंतरो पुरिसधम्म सारथी सत्ता देव मनुष्याणं बुद्धो भगवाती इतिपिसो भगवा. 5 वेळेस, 10 वेळेस, 20 वेळेस, 100 वेळेस, किती वेळेस मी म्हणा, ते मन शांत हो जाते. ते संकट हळूहळू दूर झाले. तुमचं बेचैनपणा, दुःख, अशांती तुमचं दूर व्हायला लागतंय आणि माइंड, तुमचं मन शांत व्हायला लागते. तुम्ही करा. बुद्धानुसार कधी झोपेतून उठलात, रात्री स्वप्न पडलं, तुम्हाला झोप लागत नसेल, अस्वस्थपणा वाटत असेल, मी मरतेव अशी भीती वाटली, कधी काहीच करायचं नाही. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो, सम्यक संबुद्ध होते, भगवान होते, लोकविदू होते, अनुत्तर होते, सुगत होते, शास्ता सम्यक संबुद्ध होते, पुरिसधम्म सारथी होते, विद्याचरण संपन्न होते. हे मनाला समजून सांगू शांत करायचं आणि अर्ध्या घंट्यानंतर निवांत झोपायचं. बुद्ध म्हणतात, जे बुद्धानुसती करतात त्यांच्या भोवती सम्यक देवता त्यांचं रक्षण करतात. आता विश्वास आहे का महाराष्ट्राच्या बौद्धांचा याच्यावर? हातात काटे घेऊन येतील पळत, काय लावणारे सम्यक देवता म्हणून तुमचे लोक. सम्यक देवता येऊन तुमचं संरक्षण करतात, दुःखातून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. एवढेच करायचंय तुम्ही. या सत्याच्या तेजाने तुम्हा सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, तुम्हाला धम्म सुख प्राप्त हो, एवढी सदिच्छा व्यक्त करतो. इथेच थांबतो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं म्हणा. पुढची तारीख सांगून द्या.